नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण बघूया मार्केटमध्ये मिळते तशी मस्त अशी क्रीमी आणि अजिबात आईस क्रिस्टल न होणारी आणि एक सिक्रेट पदार्थ घालून केलेली मलाई कुल्फी. जास्त काही तामझाम न करता आणि कमीत कमी खर्चामध्ये ही कुल्फी तयार होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कुल्फी करताना दूध आपल्याला फार जास्त वेळ उकळण्याची सुद्धा अजिबात गरज नाही. अगदी कमीत कमी वेळामध्ये ही कुल्फी तयार होते. चला तर जास्त वेळ न दवडता रेसिपी करायला सुरुवात करूया. इथे मी कढईमध्ये 4 चमचे साखर घेतली आहे आणि ही साखर आपल्याला आता बारीक गॅसवर कॅरमलाइज करून घ्यायची आहे. रेसिपीमध्ये अगदी खूप टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. आणि ही कुल्फीची रेसिपी जर आवडली तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही प्रथमच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. इथे आता छान अशी साखर कॅरमलाइज झाली आहे. त्यामध्ये आता कोमट असलेले अर्धा लिटर दूध घालायचे आहे. दूध घेताना तुम्ही फॅट काढलेले दूध घेतले तरीसुद्धा चालेल किंवा फॅट असलेले दूध घेतले तरीसुद्धा चालेल. आता हे दूध छान असे एकत्र ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातील साखर विरघळेल. तिकडे दुधात साखर विरघळेपर्यंत आपण इथे एका वाटीमध्ये पाववाटी दूध घ्यायचं आहे. आणखीन त्यामध्ये 1 चमचा भरून कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे. आणखीन कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचे लम्प्स राहता कामा नयेत. कॉर्नफ्लॉवर घालून झाल्यानंतर त्याच वाटीमध्ये एक 10 रुपयाचे दूध पावडरचे एक संपूर्ण पॅकेट घालायचे आहे आणि तेही छान दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे दूध पावडरसुद्धा छान अशी विरघळली गेली पाहिजे. आता यातील सिक्रेट पदार्थ म्हणजे इथे मी 5 पेढे घेतले आहेत. पेढे छान असे कुस्करून घ्यायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी खवासुद्धा वापरू शकता, पण पेढ्याने सुद्धा कुल्फी मस्त अशी होते. आता हे कुस्करलेले पेढे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि त्याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. हे पहा, इथे आता मस्त अशी पेढ्याची पावडर झाली आहे. कुल्फीला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. इथे आता दुधाला मस्त अशी उकळी आली आहे आणि दुधाचा कलरसुद्धा बदलला आहे. यामध्ये साखर घालताना तुम्ही कॅरमलाइज करूनच घाला, म्हणजे साखरेचे पाणी होणार नाही आणि कुल्फीला कलरसुद्धा एकदम मस्त असा येईल. आता यामध्ये एका हाताने दूध ढवळत राहायचे आहे आणि दुसऱ्या हाताने वाटीत मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवरची जी पेस्ट केली होती ती घालायची आहे आणि सतत ढवळत राहायचे आहे, म्हणजे तळाशी पावडर चिकटणार नाही. आता या कुल्फीच्या मिश्रणाला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. कॅरमलाइज केलेल्या साखरेमध्ये जेव्हा तुम्ही दूध ओताल तेव्हा गॅस बंद करूनच घाला, नाहीतर दूध अंगावर उडू शकते. यासाठी गॅस बंद करूनच दूध घाला. आता यामध्ये आपण जी पेढ्याची पावडर केली होती तीसुद्धा संपूर्ण घालायची आहे आणि पूर्ण पावडर विरघळेपर्यंत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा वेळ ढवळून झाल्यानंतर मिश्रणाला छान अशी उकळी येईल. उकळी आली की हे मिश्रण थोडे थोडे असे हळूहळू घट्ट व्हायला लागेल. हे पहा, मिश्रण छान असे घट्ट झाले आहे, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये बारीक केलेली अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि तीही छान दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही हवं तर यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. आता गॅस बंद करायचे आहे आणि हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचे आहे. हे पहा, 3 ते 4 तासानंतर मिश्रण छान असे थंड झाले आहे, आणखीन एकदम घट्टसुद्धा झाले आहे. आता उन्हाळा चालू असल्यामुळे अशी माझ्या पद्धतीने कुल्फी एकदा नक्की करून पहा. अजिबात आईस क्रिस्टल तयार होत नाहीत. आता कुल्फीचा मोल्ड घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण हळूहळू करून चमच्याने ओतायचे आहे. हे पहा, सर्व कुल्फीचे मोल्ड मी भरून घेतले आहेत. अर्धा लिटर दुधामध्ये इथे 5 कुल्फीचे मोल्ड भरले आहेत, म्हणजे 5 कुल्फी तयार होणार.
आता कुल्फीच्या मोडला वरून घट्ट असे झाकण लावून घ्यायचे आहे. म्हणजे कुल्फीला वरून आईस तयार होणार नाही याची खबरदारी आपण घ्यायची आहे. आता हा कुल्फीचा मोल्ड 7 ते 8 तासासाठी फ्रीझरमध्ये किंवा ओव्हरनाईटसुद्धा तुम्ही ठेवू शकता. हे पहा 7 ते 8 तासानंतर इथे कुल्फी तयार झाली आहे. आता इथे पसरट भांड्यामध्ये पाणी घेऊन हा मोल्ड त्या पाण्यामध्ये 5 ते 7 सेकंद बुडवून ठेवायचा आहे. म्हणजे कुल्फी छान निघून येईल. आणि हे पहा क्रीमी अशी कुल्फी तयार झाली आहे. याच्यावर बर्फ अजिबात तयार झाला नाही आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती क्रीमी आणि कलरसुद्धा किती मस्त आला आहे. हे पहा सुरीने आता कुल्फी मी तुम्हाला कापूनसुद्धा दाखवते. अगदी मस्त आणि मऊ मुलायम अशी कुल्फी तयार झाली आहे. अशीही मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये कुल्फी तुम्ही नक्की करून पहा. आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणखीन बाजूला दिलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. आणि ही कुल्फीची रेसिपी तुम्ही नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.